कशी वाटते? हा वेगळी वाटते. तर आता गाडी आमची रेडी झाली आणि एकदम नवीन सारखी वाटते. जेव्हा स्टार्टिंगला घेतलेली तशीच एकदम. ते डाग पडलेले आहेत पूर्ण एकदम डट मध्ये. नमस्कार मित्रांनो, मी किरण पाशे आणि आपलं स्वागत करतोय आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये. तर गाडी घेऊन मला कमीत कमी 1.5 वर्ष झाली, जी आपली बर्गमॅन आहे. आणि एकदम तिला मी रफटप यूज करतो, म्हणजे तिला कधी कपडा पण नाही मारत. फक्त एकदम बिझी असल्यामुळे फक्त झाडलं की निघून जातो कुठे जॉबला किंवा कुठे लॉंग ड्राईव्हला असलं तरी. आणि कधी वाटलंच तर फक्त पाणी टाकतो आणि फक्त वॉश करून घेतो. तर आज आपण ऑटो लॉन्डर मध्ये जिथे आपल्या गाडीला थोडस आपण मॉडिफाय करणार आहे. म्हणजेच त्यावरती सिलिका म्हणजेच असं काहीतरी काचेचा पदार्थ असतं ते त्यावर लावणार आहे. ते मला प्रॉपर माहित नाही, हे दादा तुम्हाला सांगतील पूर्ण डिटेल मध्ये त्याचा काय फायदा होतो वगैरे. हॅलो एव्हरीवन. सो आपण किरण दादाच्या बर्गमॅन वरती आज सेरामिक कोटिंग करणार आहे. सो याचा फायदा हे आहे की आता त्यांनी गाडी तर जसं सांगितलं की बरेच नेहमी आपले ते वॉश करायचे, कपडा मारूनच यूज करायचे. पण गाडीला जर मेंटेन ठेवायचं असेल तर त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं कोटिंग असणं गरजेचं आहे. सो त्यासाठी आम्ही त्यांची बाईक पहिल्यांदा तर पूर्णपणे वॉश करून क्लीन करून घेणार प्रॉपरली आणि त्यानंतर सेरामिक कोटिंगची प्रोसेस चालू करणार आम्ही. ओके, त्याचा फायदा काय असतो की सेरामिक कोटिंग म्हणजे नक्की काय असतं? सेरामिक कोटिंगचा फायदा म्हणजे तुमचा पेंट आहे तो डल होत नाही. लाईक आपण गाडी घेतल्यानंतर 1-2 वर्षामध्ये तुम्ही बघाल तर पेंटचा कलर तर थोडा डल होत जातो. तो डलनेस येत नाही गाडीवरती. UV प्रोटेक्शन मिळतं, म्हणजे उन्हापासून जो कलर जो इफेक्ट होतो तो काही होणार नाही. उन्हापासून प्रोटेक्शन मिळतं. सेकंडरी तुम्ही गाडी कधी नॉर्मल ओला मायक्रोफायबरने जरी पुसलात आणि वाईप केला तरी तुमची गाडी क्लीन होऊन जाते. तुम्हाला डेली वॉश करायची गाडीची गरज नाहीये. हार्डली आठवड्यात एकदा किंवा 10 दिवसात एकदा तुम्ही फोम वॉश जरी केलात गाडीला तरी ते बेटर आहे. ओके, आता समजा गाडी नवीन असते तेव्हाच आपण करायचं असतं की काही वर्ष झाली तरी करू शकतो गाडीला? रिकमेंडेड असतं तुम्ही गाडी घेतल्या लगेच ऑन त्याच दिवशी किंवा नेक्स्ट विदिन 2 days तुम्ही कोटिंग करून घेतलेलं बरं आहे. कारण गाडी कसं एकदा नवीन जेव्हा आपण घेतो ब्रँड न्यू असते ती, तर पेंटवरती काही डॅमेजेस होण्याच्या आधी आपण त्याच्यावरती कोटिंग केलेलं बेटर आहे. जसं आपण मोबाईल नवीन घेतला होती, मोबाईलला लगेच स्क्रीन गार्ड लावतो ऑन द स्पॉट त्याच दिवशी, तसंच गाडीला पण एका प्रकारचं कोटिंग गरजेचं आहे नवीन घेतलं. ओके, तर समजलं असेल तुम्हाला नक्की काय त्याचा फायदा आहे. आणि आपल्या गाडीची आता कंडिशन जर बघाल, एक मिनिट, ते डाग पडलेले आहेत पूर्ण एकदम डट मध्ये आहे. या प्रोसेसला किती वेळ लागतं? एक पूर्ण 4 ते 5 तास तरी साधारण, डिपेंड करतं कंडिशनवर. जर गाडीचा कलरचा क्लॉथ असेल तर त्याला आपण पूर्ण पॉलिशिंगचे स्टेप्स येतात, 3 स्टेप्स. त्या स्टेप्स करून नंतर मग सेरामिक होतं. आपली मॅट असल्यामुळे आपण त्याच्यावरती डबिंग पॉलिशिंग करून नाही शकत. मॅट सरफेस आहे त्याचं मशीन नाही चालत. ओके,
याचं आपल्याला मेंटेनन्स कसं ठेवायला लागणार आहे? मेंटेनन्स पहिलं तर तुम्ही डेली वॉश नाही करायची गाडी. ओके. गाडीला हार्डली आठवड्यात एकदा किंवा 10 दिवसात एकदा वॉश करायची. ओके. सेकंडरी वॉश करताना तुम्ही फोम वॉशिंग करावं, डिझेल वॉश अजिबात करू नये. ओके. सेरामिकसाठी डिझेल वॉश रिकमेंडेड नसतं. ओके. आणि तुम्ही जो फोम वापरता तो पीएच न्यूट्रल पाहिजे. पीएच न्यूट्रल म्हणजे तो नॉन ऍसिडिक केमिकल फ्री असतो. आमच्या इथं कोणता काय वापरतात माहिती नाही, डायरेक्ट ती मारतात. त्यासाठी तुम्ही प्रोफेशनल मध्ये पण या. ओके. सेकंडरी मायक्रोफायबर वापरा. कुठलाही कॉटनचा कपडा, घरात उरलेले चिंध्या बिंध्या वापरायचा नाही. ओके. मायक्रोफायबर कपडा वापरा. जो माझ्या गाडीमध्ये येतो गाडीमध्ये आपण टाकूया. आता मी देईल तुम्हाला मायक्रोफायबर. किती दिवसांनी करायला लागतं का एकदा केल्यावरती? सेरामिक एकदा केल्यानंतर 6 महिन्यानंतर आम्ही परत एकदा बाईक बोलवतो. ओके. सेरामिकची कंडिशन चेक करतो काय आहे, त्याच्यावरती मेंटेनन्स टॉप कोट सुद्धा करून देतो. ते त्याला वेगळे चार्जेस असतात की त्यामध्येच असतात? नाही, त्यामध्ये इन्क्लूड असतात. ओके. डिपेंड जर कंडिशन जास्त वर्स्ट असेल, गाडीवर खूप सारे स्क्रॅच आले असतील, ओके, तर एखादा पॉलिसीमध्ये एक स्टेप करावं लागेल तर त्याची थोडेफार चार्जेस लागतात. ओके. सो सेरामिक कोटिंगचे चार्जेस 2 व्हीलरसाठी स्कूटर्स असतील तर 4000 to 5000 रेंजमध्ये असतात. स्कूटर्स अँड बाईक्स ऑल्सो. सुपर बाईक्स असतील तर थोडेफार रेंज वाढते, अप्रॉक्स 7000 पर्यंत पण जाते. आणि डिपेंड करतं कधी आपल्याकडे ऑफर सुद्धा असतात, पण ते तुम्हाला ऑन द स्पॉट किंवा भेटेल किंवा आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरती पण आपल्याला ऑफर भेटून जातात. तर गाडी ठेवून मी घरी आलेलो आणि त्यांनी सांगितलं की 5 ते 6 तासाचा वेळ लागेल पूर्ण ते सुकण्यासाठी. त्यामुळे घरी गेलो, रेडी झालो आणि आज व्हॅलेंटाईन डे असल्यामुळे प्रणालीला पण घेऊन आलो एकत्र आणि तसंच गाडी घेऊन आम्ही निघणार आहे. तर आता बघूया गाडीची कंडिशन कशी आहे. यात मध्ये कशी वाटते? हा, वेगळी वाटते. तर आता गाडी आमची रेडी झाली आणि एकदम नवीन सारखी वाटते, जेव्हा स्टार्टिंगला घेतलेली तशीच एकदम. जेव्हा आम्ही नवीन गाडी घेतलेली ना तशीच सेम वाटते, जशी एकदम आता नवीन थोडी चालवायला वाटेल. थोडीशी आता मला त्याला सर्व्हिसिंग करायची. सर्व्हिसिंग केल्यानंतर एकदम असं वाटेल की नवीन गाडी चालवतोय. आणि नक्कीच तुम्हालाही इथे यायचं असेल तर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. माझी गाडी कलर माझा मॅट कलर होता, त्यामुळे एवढं जास्त शाईन दिसणार नाही. पण जर ग्लॉसी कलर असेल ज्याच्या गाडीचा एकदम भारी दिसेल आणि उन्हात जर टाकली, उन्हात जर चालवताय तर एकदम अशी चमकेल, कारण त्याच्यावर एक काचेचा असा थर जमा होतो. म्हणजे असं त्या सिरॅमिक कोटिंगचं वैशिष्ट्य असतं. तर आणि ती जर समजा कधी स्क्रॅच आला तर पहिला स्क्रॅच त्या सिरॅमिक कोटिंगवर जातो, जशी मोबाईलची काच असते तसंच. त्यामुळे कधी कॉन्टॅक्ट करायचा असेल, गाडी नवीन घेतलात तर नक्की इथे या, इथे भेट द्या आणि चांगला डिस्काउंट पण भेटेल आपल्याला माझं नाव सांगितलं तर. सो आपलं शॉप बेसिकली 2 आउटलेट्स आपले, प्रभादेवी आणि एक माहीम येथे. कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये वगैरे भेटतील. आपली वेबसाईट सुद्धा आहे autolondo.com, त्यावरती सुद्धा तुम्हाला डिटेल्स भेटतील. थँक्यू.